संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्ये प्रियो न रहा. हे वर्णन आहे आपल्या संतांचं. इतके पवित्र, इतकी निर्मळता अंतःकरणामध्ये मिळत नाही महाराज. तुम्ही मुक्ताईनगरला या. मुक्ताबाईचा रंग गौर आहे, गोरा वर्ण आहे, कुरळे केस आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, अत्यंत देखणं स्वरूप आहे मुक्ताबाईचं. खूप सुंदर आहे मुक्ताई दिसायला. आईसाहेब, या विश्वाची नजर लागावी माझ्या मुक्ताबाईला. इतका कोळा चेहरा आणि रूपवान सौंदर्य, सौंदर्याची खान मुक्ताबाई आहे. कारण त्रिदेवांची जननी आहे. पण इतक्या देखण्या मुक्ताबाईच्या गालावर सुद्धा काळा डाग आहे, डाव्या गालावर. कशाचा? अहो, मारलं सिद्ध बेटा विसोबा चाट्याने. मारल्याबरोबर वळू म्हटला, पण पश्चाताप झाला. लोटांगण घालत आला तो. मांडे बनवलेले होते आणि अपेक्षा केली मुक्ताबाईला, मला चुकलं बाबा. ज्याने थोबाडीत मारलं त्याला पहिला शिष्य केला. किती निर्मळ आहे हो. याला म्हणता ज्यांचे हृदय निर्मळ. त्या दादू पिंजारींचं चरित्र सांगितलं जातं आपल्या परंपरेत. एकदा दादू पिंजारींना भेटायला एक उत्तर भारतातून व्यक्ती आला आणि तो गेला आणि विचारता विचारता या दादू पिंजारी जे नाम के कोई संत रहते असं विचारत आला. त्याला रस्त्यावर एक मनुष्य झाडू मारताना दिसला आणि झाडणाऱ्या माणसाला कपडे मळालेले फाटलेले. त्यांना विचारलं, चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते? हाँ जी बोले रहते. कहाँ रहते? वो जो सामने कुटिया है वही दादू पिंजारी जी रहते. अच्छा. त्यांनी हात मागे केला, खाळकन कानाखाली आवाज काढला. बॉय कोणाच्या? त्या झाडणाऱ्याच्या. क्यों मारा? अरे म्हटले, तुला कळतं का? साधू कुठं झोपल्यात राहता का वेड्या? त्याचा मोठा महाल असतो. तो म्हटलं, आप किसी से भी पूछ लीजिए वही दादू पिंजारी जी रहते. त्याला म्हटलं, जाऊ दे, याच्या काय नादी लागायचं. तो त्या कुटियाजवळ गेला आणि तिथे एक माणूस त्याला भेटला. विचारलं, या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते? हाँ जी बोले रहते. काय? कहाँ रहते हो? यही तो उनका घर है. और कहाँ है वो भला महात्मा? वो जो सामने झाड़ू लगा रहे हैं ना, वही दादू पिंजारी जी है. मुझे ज्याच्या थोबाडीत मारली तोच दादू पिंजारी. हा म्हणे, बापा बापा. ज्याला गुरु करायला आलो उत्तर भारतातून, त्याच्या आल्या आल्या कानाचं माप घेतलं आपण. आता काय करता? गेला त्याच्याजवळ. चुकलं बरं का आमचं. मी वाईट माणूस नाही, तुमच्याच भेटीला आलो. पण तुम्ही जरा, मला असं वाटलं मोठा महाल असेल, रांग लागलेली असेल दर्शनाची. तसं काहीच नाही, खूप लांबून आलो मी. पण माफ करा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमचा द्वेष म्हणून इथं आलो नाही, तुम्हाला गुरु करायला आलो. जाऊ दे दादू पिंजारी म्हटले. जाऊ दे काय हो, तुमच्या थोबाडीत मारले मी? हां हां जाऊ दे. अहो जाऊ दे काय, मारलं तुम्हाला मी? दादू पिंजारी म्हटले, बाबा रे, अरे अक्षय तृतीयेला घागर आणायला आमच्या बायका जर बाजारात गेल्या तर 2 तासाचं ज्या घागरीचं ज्या घटाचं काम आहे ती घागर आमच्या बायका 3दा तपासून घेतात. तुला आयुष्यभर ज्या गुरुचं काम आहे तो एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं? जाऊ दे ना. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे सगळे गुरु असेच तपासून घेऊ नका. त्यांनी तपासाल बाबा, नाही तर उद्यापासून तसंच. मारलं त्याला सुद्धा जवळ आलिंगन देणं. बोराच्या काठीनं मारलं हो तुकोबारायना. पण ज्यानं मारलं त्याचे हातपाय दाबणं. बसेन आपल्या कोष्टकात हे कधी? एका मिनिटात 10 मिनिट कीर्तन लांबलं तर राग येतो आपल्याला. काय राग यायला काही फार पराक्रम करावे लागतं काय? नाही. एखादं प्रमाण आवडलं नाही तर गायकाचा राग येतो. अशी आपण माणसं आहे. लागतं काय? आपली भावना स्थिर नाहीये. क्षणात तापणारी तुम्ही मी माणसं आहे. पण अद्वेष्टा सर्व द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे संत आहे. का? त्या भावनेचा परिणाम ज्यांचे हृदय निर्मळ त्या हृदयावर झाला. त्या हृदयावर झालेला परिणाम इतका सुखद आहे, इतका आनंददायी आहे. पूजी प्रतिमेचे देव
ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. प्रतिमेच्या देवतेचे अनेक प्रकार आहे. आता इथं नवनाथांच्या काय आहे, ह्या प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या देवतेत येतात त्या मूर्त्या. फक्त प्रकार वेगळे वेगळे असू शकतात. काही रेख्य प्रकार आहे, काही लेप्य प्रकार आहे, काही दारुमय प्रकार आहे, काही धातुमय प्रकार आहे, काही शैली प्रकार आहे. काही मूर्त्या रेख्य. पुण्या मुंबईत तुम्ही जर गेले, पुण्या सोडून मुंबईला जा, नवी मुंबईला जा, मुंबईचा काही आता अटल सेतू एक निर्मिती झाली. जवळजवळ पुण्यातून गेल्यानंतर तुम्हाला जर समजा मुख्य एरियात यशवंतराव चव्हाण वगैरे त्या परिसरात, मंत्रालयाच्या परिसरात जायचं असेल, CST ला जायचं असेल, तर तुम्हाला त्या रोडचा वापर करता येतो. 2 तास लागायच्या ऐवजी 20 मिनिटात आपण तिथे जातो. पण त्या परिसरात गेल्यावर तिथं जागाच मिळत नाही, रिकामी. मग तिथं वळाचं झाड दिसत नाही. वटपौर्णिमेला वळाच्या झाडाची गरज असते माता माऊल्यांना. मग त्या महिला काय करतात, रेषा ओढून वळाचे चित्र काढतात. रेषा ओढून त्या वळाच्या काढलेल्या चित्राला पूजन करतात. त्याची पूजा मान्य आहे बरं का आपल्या शास्त्रात. त्याचं चित्र काढायचं आणि त्याला दुरा गुंडाळायचं आणि त्याला म्हणायचं वडापाव 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 वडापाव. नाही नाही, असं नाही, वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव, 7 जन्म मला हाचपती मिळू दे वगैरे वगैरे. ती पूजा मान्य आहे. काय मूर्त्या लेप्य. तुमची मारुतीरायाची मूर्ती शेंदुराच्या रंगाची आहे, पण लेप्य नाही. काही भागात मूर्त्या लेप्य आहे. जसं आमच्या गावात एक मूर्ती, म्हणजे 2-3 मंदिरं मारुतीरायाची, त्यातली एक मूर्ती लेप्य आहे. बऱ्याचदा महिषासुराच्या मूर्त्या लेप्य दिसतात आपल्याला. लेप चढवला जातो शेंदुराचा, लेप्य मूर्ती आहे. काही दारूमयी मूर्ती आहे. दारूमयी म्हणजे तिकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला चला. जगन्नाथपुरीची मूर्ती लाकडाची, दारूची. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. लाकडाच्या मूर्त्या आहे, अनेक मूर्त्या लाकडाच्या. एखाद्या सुतारदादाला विचारा तुम्ही, अनेक मूर्त्या बनवतो महाराज तो लाकडाच्या. अनेक दारूमयी मूर्ती म्हणतात त्याला, आहे की नाही. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयी मध्ये सोनं, चांदी, तांब, धातुमयी मूर्ती. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, त्या त्यांच्या मस्तीत एकदम आनंदात, आहे की नाही. धातुमयी मूर्त्या, तांब, पितळ, धातुमयीच मूर्ती आहे. पण तांब्या पितळाची मूर्ती असं म्हणतात व 1 पिढी वापरावी. 1 पिढी. सोन्याचा कृष्ण आला माता माऊल्यानो की सासूने आपला कृष्ण विसर्जित करायचा. पण जर तांब्या पितळाचा असेल तर, तो जर चांदीचा असेल तर 3 पिढ्या वापरायचा, मग विसर्जित करायचा. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरून विसर्जित करावी. तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरून विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग तिचं काय करायचं, ती माझ्यासारख्याला, म्हणजे ज्याला पूजेची आवड आहे बाबा, पूजा करू शकतो असं मला म्हणायचं, त्याला ती द्यावी. घ्या तुम्ही, घ्या महाराज. आम्हाला काही द्यायला लागलं की तुमच्या बरोबर पोटात दुखायला लागतं. धातुमयी मूर्ती. 5वा मूर्तीचा प्रकार आहे शैली. काही दगडाच्या मूर्तीची पूजा. आपल्या परंपरेत दगडाच्या मूर्तीची पूजा सुद्धा मान्य आपल्याला. हो, तुकोबारे म्हटलं मला माहिती नाही हो, पण पूजी प्रति